मॅच सुरू होते आणि त्याच अनुषंगाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाघाड संघाची आपण पाहू शकाल की अंकुश आणि चेतन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतात आणि त्यानंतर बघतो की पहिला गोलंदाज मॅन फ्रॉम चिरापाली मिस्टर रोहिदास कनोजे ब्रँडेड बॉय म्हणून एक ओळख आणि त्याच अनुषंगाने बघतो की 6 षटकाचा सामना 2 षटकाचा पॉवर प्ले 4 गोलंदाज असं एक क्षेत्ररक्षण सजलंय चिरापालीकरांचं. उजव्या साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल शॉर्ट गली शॉर्ट बॅक पॉईंट शॉर्ट कव्हर्स पॉईंट आणि त्यानंतर बघतो की नक्कीच शॉर्ट मिड ऑफ असं उजव्या साईडचं क्षेत्ररक्षण. ऑन साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल की शॉर्ट बॅकवर्ड फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 30 सेकंडच्या आतमध्ये मिस्टर अप्पा आपल्याला बघायला भेटतो आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच डीप लॉंग ऑन देखील तयार असेल. मॅच कडे वळूया. यस सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू चेंडूला पिक केलं यावेळेला इनटू द गॅप मधून चेंडू स्लाइस केला जात आहे. चेंडू सीमा रेषा पार होतोय. ब्रँडेड फटका 4 धावा. चिरापलीचे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत समर्थक आहेत त्यांना एक विनंती असेल की आपण मात्र ड्रेसिंग रूम मध्ये येऊन बसायचं आहे. आपल्यासाठी खुर्च्या आहेत. पहिल्या चेंडूवरती अतिशय दिखणार स्ट्रोक आणि पहिल्या चेंडूवरती अतिशय दिखणार स्ट्रोक असल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड प्रकार चौकार. षटकातील दुसरा चेंडू यावेळेला क्लासिक चेंडू सोडला आणि क्लासिक चेंडू सोडत असताना ओनली ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलाय. आमचे आधारस्तंभ आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेब हे देखील नक्कीच ऑनलाईन जॉईंट आहेत. आदरणीय भागीरथ गायकवाड साहेब हे देखील ऑनलाईन जॉईंट आहेत. त्यानंतर बघतो की नक्कीच मान्य श्री टपाले मेजर हे देखील नक्कीच ऑनलाईन आहेत. त्यानंतर आपण बघतो की जनार्दनजी लहारी साहेब हे देखील मात्र ऑनलाईन आहेत. आणि त्यानंतर बघतो की पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला हवेमध्ये चेंडूला घेऊन काढतोय. बघतो की मिडॉन क्षेत्रावरनं चेंडू पाठीमागे सरकतो आणि मिडॉन क्षेत्रावरनं चेंडूला घेऊन काढल्यानंतर आपण बघतो की नक्कीच एक धाव तर पूर्ण होते. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर नक्कीच 12 तारीख आणि 12 तारखेचा दिवस म्हणजे नक्कीच आमचे आधारस्थान आदरणीय प्रेरणास्थान सुरेशभाऊ पेंडार साहेब यांचे सुपुत्र कुमार हिमांशु सुरेश पेंढार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय या जीटीसी चॅनलच्या माध्यमातून. बाळा उदंड आयुष्य लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. एक अनमोल भावी आयुष्य लाभण्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय कारण की नक्कीच खूप तुझ्या समृद्धीच्या सागराला कधी किनारा नसावा. तुझं आयुष्य अनमोल राहावं हीच एक विनंती करतोय परमेश्वराजवळ. हिमांशु बाळा तुला खूप खूप शुभेच्छा या जीटीसी चॅनलच्या माध्यमातून मी देतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून विळवंडीकरांच्या वतीने देखील तुला खूप शुभेच्छा. त्यानंतर नक्कीच मॅच कडे जाऊया. पहिलं 3 चेंडू टाकून झालेत आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये धावसंख्या बघायला भेटते ती 5 धावसंख्या. डावखुल्यातच आपल्यांदा तयार. शब्द सुनांच्या तोरणांना फुले शब्दाची गुमतोय. तुमच्या सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतोय. आगमनाने तुमचा हर्ष मनी दाटतोय. तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतोय. जे मात्र ऑनलाईन प्रेक्षक मात्र या ठिकाणी जॉईंट आहेत त्या सगळ्यांना त्रिवार मुद्रा करतोय. ओव्हर द स्टंपच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू ऑन साईडला क्लोज किपिंगच्या माध्यमातून ज्यांनी मोठं नाव कमावलंय कारण की आपण बघतो की आदरणीय परमपूज्य गुरुवर्य अरुण सर क्लोज किपिंगच्या माध्यमातून बघायला भेटतात. आणि त्याच अनुषंगाने कारण की नक्कीच एक देखणी स्पर्धा देखण्या स्पर्धेमध्ये अतिशय ही दमदार क्रिकेटचा महासंग्राम बघायला भेटतोय. दिंडोरी तालुक्यामधील एक सुप्रसिद्ध मैदान एक चांगली स्पर्धा राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे. सुपर चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढले. त्यानंतर नक्कीच स्लिप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटत आहे. मिस्टर माधव गायकवाड यांचं त्यांचंही देखील सरचं स्वागत आहे. एक धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 6 धावसंख्या. जो स्वप्नावर जगतोय त्याला जग असते. स्वप्न हेच यशाचं पहिलं पाऊल असते. रोहिदास कनोजे गोलंदाजी मार्क होती बघायला भेटतोय. क्लोज किपिंग अरुण सर राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा चेंडू जागा पडवली ऑन साईडला यावेळेला नक्कीच चांगला फटका येतोय कारण की टीप एक्स्ट्रा कव्हर्स रीजन मधून चेंडू जातोय. ब्रँडेड फटक्यासाठी चेंडू सीमा रेषा पार चौकार. डीजे
कुठला येईल दुसरा हे देखील बघणं गरजेचं आहे. आज रमेश आपल्याला बघायला भेटत नाही आणि त्यानंतर नक्कीच रमेश मवळे हा गोलंदाज येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. काय चांगली सुरुवात बघायला भेटते जर तर या शब्दाला थारा नाही क्रिकेटच्या माध्यमातून, कारण की 8-7 या धावसंख्येला प्राधान्य दिलं जात नाही सुरुवातीच्या षटकामध्ये. त्यानंतर 10 या धावसंख्येला नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 10. ऑनलाईन प्रेक्षकांचं मी शब्द सुमनाने वारंवार शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय, कारण की नक्कीच आपण बघतो की अप्रतिम स्पर्धा. आज 5वा दिवस आहे. मंच असुरला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावी स्वागतासाठी, मंच नटला आज आदर भाव सन्मानासाठी. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला कव्हरच्या वरना चेंडूला घेऊन गातोय जबरदस्त देखणा स्ट्रोक, अतिरिक्त उस्ती प्राप्त केली. चेंडू आउट ऑफ पार्क होतोय, सीमारेषा पार, ब्रँडेड फटका, A1 बॉडीचा चौकार. या संघाने 118 धावा काढल्या होत्या 6 षटकाच्या खेळामध्ये. आणि कालच्या दिवसामध्ये ज्या त्र्यंबक घोटे या गोलंदाजांनी या मैदानामध्ये पराक्रम केला, मेडन षटक हाताळलं, 4 फलंदाजांना बाद केलं, हे रेकॉर्ड्स आहेत आतापर्यंत याच मैदानात. आणि कालच्या दिवसामध्ये एक सुपर ओव्हरचा देखील सामना बघायला भेटला होता. पुढचा चेंडू सुपर बॉलिंग, गुड कमबॅक, आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलं होतं. नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू पैसे समन्वय झाला नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार. टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, धावसंख्या जलती 14 धावसंख्या. कुमार हिमांशु सुरेश पेंडार हे देखील मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत, त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. शॉर्ट चेंडू ऑन साईडला, यावेळेला काय ताबडतोब फटका येतो डीप स्क्वेअर क्षेत्रावरना, चेंडू लॉंग लेग, सीमारेषा पार, चौकार. डीजे आतापर्यंत 2 चौकार येतात या षटकामध्ये, ज्याच्या बॅटमधून मात्र हा चांगला फटका बघायला भेटला. मिस्टर अंकुश चेतनच्या बॅटमधून डावखुऱ्याचा स्टायलिश फलंदाज बघायला भेटतोय. हा चेंडू सुरेख आहे, आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला घेऊन नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण बघतो की नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन नाही म्हणता येणार, कारण की त्या ठिकाणी आपण बघतो की स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झाला. जलद गतीने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि जलद गतीने क्षेत्ररक्षक येत असताना एक धाव घेण्याची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. धावफलकाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 19 धावसंख्या, षटकातील चेंडू टाकून झाले 4, अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण घेतोय. जीटीसी चॅनलला मात्र सबस्क्राईब करताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी ज्यांनी सबस्क्राईब केले असेल सगळ्यांचं सरचं स्वागत. ऑन साइड मध्ये अप्पा चेंडू खाली येतो आणि अप्पा चेंडू खाली येत असताना सुंदर झेल, अप्रतिम झेल पकडला आणि अप्रतिम झेल पकडल्यानंतर या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. अजय अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रमेश मवळे मॅन फ्रॉम चिरापाली यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी आमच्या प्रमुख कॅमेरा मॅनच्या माध्यमातून आणि त्यानंतर आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे हा मिस्टर रमेश मवळे. धावसंख्या 19. भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि त्यानंतर बघतो की प्रयत्नांना साथ देणारा ईश्वर, ज्या ठिकाणी दया शर्मा शांती, त्या ठिकाणी मात्र नक्कीच एक सुंदर खेळाची वस्ती, सुंदर खेळाचं हे चित्र बघायला भेटतंय. पंच काय खेळ थांबतो या ठिकाणी. स्ट्रायकर पंच मिस्टर आपण बघतो की नक्कीच मोहन भाऊ
मॅच सुरू होते. पुणे जाऊया मॅच कडे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि शेवटचा चेंडू शिल्लक असल्यानंतर नक्कीच या ठिकाणी सरळ बॅट इन गॅप मधून चेंडूला घेऊन करतात. चेंडू सीमारेषा पार होतोय. जास्त गो टू ब्युटिफुल हिट. स्टन अ डिलिव्हर्ड आणि 4 मी सुरेख फटका. 4 धावा. 4 धावानंतर 2 षटकाचा खेळ समाप्त. एक बाद धाव संख्या होती ती 23. चेतनच्या बॅट मधून अतिशय देखणा करारा स्ट्रोक येतोय. सरळ बॅट मध्ये घेऊन मारलेला फटका. कारण तंत हा फटका बघायला भेटला. चेंडू सीमारेषा पलीकडे 2 षटकाचा खेळ समाप्त. सरासरी 11.50च्या सरासरीने ही धावसंख्या बघायला भेटते. धावसंख्या 23. दोन षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 23. एक फलंदाज बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर रोहिदास कनोजे. पॉपलेचा खेळ समाप्त झालाय. फलकावरती धावसंख्या 11.50च्या सरासरीने धावसंख्या वाघाड संघाची बघायला भेटते ती 23 धावसंख्या. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज मिस्टर रोहिदास कनोजे. पहिला चेंडू शॉट चेंडू ऑन साईडला चांगला फुलरलेनचा फटका बघायला भेटला आणि फुलरलेनचा फटका बघायला भेटल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर पुंडलिक भाऊ कनोजे यांचं. आणि त्याच ठिकाणी बघतो की एक धावाची समाधान. एक धावाची भर पडत असताना दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक इनला रोटरोट केलंय. फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 24 धावसंख्या. किती धावेंपर्यंत रोखलं जाईल वाघाड संघाला आणि वाघाड संघाची काय मजल असेल की त्या मोठ्या डोंगर उभा केला जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये पावसाचा बहर बघायला भेटला होता. कहर बघायला भेटला होता. याच मैदानात यावेळेला नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने डावखुरी हाताच्या फलंदाजाला शॉर्ट चेंडू टाकाल तर मोठा फटका असेल. परंतु नक्कीच यावेळेला नक्कीच क्लासिक चेंडू देखील होता. अतिरिक्त चेंडू नव्हतं. उसळी नव्हती या चेंडूला. या मैदानाचं एक रहस्य आहे. वैशिष्ट्य असेल की जेव्हा तुम्ही मात्र अचूक नियंत्रणामध्ये गोलंदाजी कराल या खेळपट्टीवरती जेव्हा चेंडू गुडघ्याच्या खाली राहील. परंतु जर तुमची मात्र दिशा चुकली तर मात्र मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला सातत्याने बेनिफिट भेटलेला आहे. तिसरा चेंडू एक ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइड मध्ये वीर्यसन मध्ये चेंडूला खेळून करण्याची तयारी दाखवली. चेंडू जातोय फ्लॅट हिट मध्ये षटकार. अतिशय आपण मात्र सुंदर सुमधुर संगीत देखील मात्र ऐकवलं आणि त्यानंतर मिस्टर मॅडी आमच्या समावेत मात्र नक्कीच उपस्थित आहेत. या ठिकाणी डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ही छोटीशी पार्टी केली. थोडंसं गाणं होऊन जाऊन द्या आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज तयारीमध्ये. पूर्व तयार केली होती. हवेमध्ये चेंडू बघतो की रोहिदास कनोजे हा झेल कॅचअप करतो की नाही. नक्कीच चेंडूपर्यंत पोहोचण्याचे धाडस तर दाखवलं होतं. परंतु नक्कीच 2 धावा येतात आणि 2 धावेनंतर फलकावरती धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धाव फलकावरती धावसंख्या 32 धावसंख्या बघायला भेटते. अंकुश बाद झाला. चेतन आणि नक्की त्याला साथ देणारा मात्र फलंदाज असेल तो मिस्टर अजय. तिसरा षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातील चेंडू टाकून जाते. 4 अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आतापर्यंत रोहिदास कनोजे 4 चेंडू टाकत असताना 5वा चेंडू घेऊन जातोय. नक्कीच या डावखुऱ्याच्या फलंदाजाला आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता आणि त्यानंतर पंचांचा कॉल येतोय वाईडचा. झेप असावी, गरुडाची नजर असावी, ससाण्याची जिद्द असावी, फिनिक्स पक्षाची राखेतून निर्माण होण्याची. एका धावेला खूप काही मोठं डिमांड भेटला जातं आणि त्याच अनुषंगाने ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता. सक्सेसफुल ठरत नाही. इंटू द गॅप मधून चेंडू निसरता होता. चेंडू जातोय डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे. 4 धावेसाठी लॉंग खेळपट्टी आणि लॉंग खेळपट्टीवरती अचूक नियंत्रणामध्ये जर नक्कीच गोलंदाजी नाही झाली तर फलंदाजाला वारंवार मात्र बेनिफिट भेटला जातोय. हे संकेत, हे जिवंत उदाहरण अजूनही आपल्याला बघायला भेटतं या मैदानावरती. सीमारेषा पार चेंडू. 4 धावा. 4 धावानंतर वाघाड संघाची धावसंख्या पुढे सरकते. 37 धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेण्यासाठी टाकण्यासाठी सज्ज होतोय चेतन करिता.
निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वनवास आणि त्याच अनुषंगाने बघतो की निळसर रंगाची ही जर्सी परिधान केलेला वाघाड संघ राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने मिस्टर रोहिदास कनोजे करतोय गोलंदाजी. नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण दिलेलं आहे ते याच ठिकाणी राजपरी चिरापरी संघाला शॉट चेंडू ऑन साईडला डोक्यावरना चेंडू जात आहे बॅकवर्ड फाईन लेग क्षेत्राच्या पलीकडे. पुन्हा एकदा चेंडू सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 षटकाचा खेळ समाप्त. 41 एक फलंदाज बाद झालाय. देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत. काय सुंदर सुमधुर संगीत ऐकायला भेटलं. कारण की नक्कीच ही छोटीशी पार्टी केली बायको रागा गेली सातत्याने आपण मात्र बघतो की नक्कीच एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर 3 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 41 बघायला भेटते. वाघाड संघाचे 2 फलंदाजांमध्ये एक रंगीत तालीम बघायला भेटते. रमेश मोळे गोलंदाजी मार्क होती. दुसरं षटक हाताला होतं. पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी मार्गस्थ होतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहू शकाल टीमची 41. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू सुपर बॉलिंग. ही लेंथ अतिशय देखणी. कालच्या दिवसामध्ये जो रेकॉर्ड केला त्र्यंबक घोटे या गोलंदाजाने कारण की मेडन षटक हाताळणं सहजासहजी या लॉंग खेळपट्टीवरती आसान कार्य नाही. परंतु 4 फलंदाजांना बाद केलं आणि मेडन षटक हाताळलंय. हे एक मोठं नाव कमावलंय ते मिस्टर त्र्यंबक घोटे या गोलंदाजाने. राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळी अंकिता सरवती येणारा चेंडू ॲज बॉडीवरती येणारा चेंडू फलंदाजाला बाद करण्यासाठी यश संपन्न करण्याचा दृष्टिकोन तर होता परंतु चेंडू फेक तितकीच झाली नाही अरुण सर यांच्याकडनं आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 1 धाव येते खात्यामध्ये. सुंदर मैदान आणि त्यानंतर अलर्ट गर्दी प्रेक्षकांची आणि अलर्ट गर्दी असल्यानंतर याच अलर्ट गर्दीच्या माध्यमातून हा एक स्पर्धेला एक रंग नवीन येतोय. कारण की येणाऱ्या 18 तारखेला याच मैदानावरती कुस्तीचा महाजंगी सामने देखील असतील. धुलीवंदनाच्या दिवशी सुपर चेंडू हाताला होता. इनसाइड आउट एरियामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू पाठीमागे सरसावतोय. ट्रॅव्हल होत असताना पाठीमागे रोहिदास कनोजे तयार. 2 धावा तर पूर्ण होतील आणि 2 धावा पूर्ण करत असताना आतापर्यंत 3 चेंडू अतिशय चांगल्या रीत्या हाताळलेले ते मिस्टर रमेश मौळे या गोलंदाजाने ज्या ज्या ठिकाणी केला त्या ठिकाणी नाव कमावलं. आपल्या उंचीचा आपल्या नक्कीच शरीर यष्टीचा फायदा घेण्यासाठी सज्ज असलेला हा रोहिदास कनोजे परंतु समोर फलंदाज चैतन्य रूप धारण करण्याच्या पूर्ण प्रयत्नामध्ये वाघाड संघाचा एक नवीन चैतन्य या ठिकाणी सिद्ध करण्याची मात्र जबाबदारी. मोठा फटका आहे. याही वेळेला ऑन साइड मध्ये हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू निसरता होतोय. ऑन साइड मध्ये डीप स्कोर क्षेत्रामधून चेंडू निसरता होतोय. ब्रँडेड फटका 4 धावा. तो तंत्र जे समीकरण जमलं जाते हे कुठेतरी मात्र हालत चुलत होत आहे. आपण आनंद घेताना एन्जॉय करताना या क्रीडा नगरमध्ये तुमचे देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पहिलेही मात्र पहिला सामना पराभूत झाले तरी देखील अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा झरा नेहमी वाहत असतोय. तुमचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील येणाऱ्या पुढच्या टुर्नामेंटसाठी. और दशमच्या बाजूने रमेश मोळे करतोय गोलंदाजी. शॉट चेंडू उजव्या साईडला कव्हर्स रिजन मध्ये आला. सिंधूला घेऊन करतोय पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात रोहिदास कनोजे. एका धावेसाठी मार्गस्थ असताना फलंदाज दुसऱ्या धावेसाठी देखील मार्गस्थ झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तितकी चांगली फेकी देखील झाली होती. 2 धावा पूर्ण 2 धावांनंतर धावसंख्या टीमची पुढे सरते. 50 धावसंख्या पूर्ण होते. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे वाघाड संघाचं. टाळ्यांचा गजर देखील ऐकायला भेटतो. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक चेतनसाठी. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र हा गोलंदाजी मार्क होती. यावेळेला हा चेंडू सुपर आहे आणि वाचलेलं कार्य अरुण सर यांनी सुंदरपणे हाताळले. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 4. 4 षटकाचा खेळ समाप्त. एक बाद धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 50. वाघाड संघाची धावसंख्या. कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, कारण की नक्कीच दिंडेरी तालुक्यामध्ये एक नामवंत स्पर्धा आपल्याला बघायला भेटते.
GTC चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले असेल सगळ्यांचं शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया। या GTC चॅनलला ज्यांनी सुरुवातीला पेठ तालुक्यामध्ये चोळमुखकरांच्या वतीने आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेबांनी जे प्राधान्य दिलं त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणारे आदरणीय दत्ताभाऊ मात्रे साहेब यांनाही देखील त्रिवार मुजरा करतोय, कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आम्ही अतिशय अनेक ठिकाणी चांगल्या स्पर्धा मात्र मेंटेन करतोय। यावेळेला 12 चेंडूचा खेळ शिल्लक, गोलंदाज कुठला आहे? गोलंदाजी मार्क होती वरी केसरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग, अशोक चक्र सोबत निळसर रंग मिस्टर हरी। आज रमेश प्यारी आपल्याला बघायला भेटत नाही आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच एका गोलंदाजाची कमतरता भासेल आणि मधला फळीतील एक तारणहार हिरा, कोहिनूर हिरा म्हणून मात्र ज्या खेळाडूची ओळख होती चिरापाली संघासाठी मिस्टर एडी मेडी केडी डीके देखील बघायला भेटत नाही। प्रत्येक खेळाडूकडे जिद्द आहे, प्रत्येक खेळाडूकडे हिंमत आहे। हा हिमतीचा खेळ आणि हिमतीचा खेळ असल्यानंतर नक्कीच आपला विश्वास आपल्यावरती असला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने हरी येतोय गोलंदाजी मार्क होती। फलंदाज तयार, पहिला चेंडू हाताळण्यासाठी, पहिला चेंडू खोलवर मारला, चेंडू ऑन साइडला फ्लिक केलेला फटका, अतिशय देखणा स्ट्रोक आहे। पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल आणि पाठीमागे देखील क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर 2 धावा तर येतात। तरुण सर यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये चुकी झालेली आहे, कारण की चेंडू फेक तितकीच झाली नाही, परंतु नक्कीच धावचित करण्याची नामी संधी देखील होती, परंतु या ठिकाणी नक्कीच त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 3 धावा कंप्लीट। गुड रनिंग बिटवीन द विकेट। आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका। लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी त्यास घडला पाहिजे, जिंकलो तरी त्यास घडला पाहिजे। एका बाजूला आहे तो वाघाड संघ, दुसऱ्या बाजूला आहे तो राजपरी चिरापाली संघ। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया, दोन्ही संघांना प्रेरणा देऊया। या उजळलेल्या आहेत ज्योती, या सोनियाच्या ताटी आणि उजळल्या ज्योती क्रीडा रसिकांसाठी। पुढचा चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये शॉर्ट चेंडूला ठेवलं आणि त्यानंतर बघतो की पाठीमागे क्षेत्ररक्षक पुडलिक भाऊ कनोजे यांचं सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय। एक धाव निश्चितपणे येते। एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सकते। 54 धावसंख्या अद्याप 5व्या चेंडूतील 5व्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक। चेतन पूर्णपणे शेट झालेला आहे, फुटबॉल प्रमाणे चेंडू त्याच्या नजरेसमोर येतोय। त्याला साथ देणारा फलंदाज असेल तो अजय खेळतोय 4 धावांवरती राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। याही वेळेला नक्कीच असली मिळवणच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवली होती। एक लांबलचक अंतर होतं आणि लांबलचक 3 क्षेत्ररक्षक आहेत 30 सेकंडच्या आतमध्ये। पहिली स्लिप, शॉर्ट गली, शॉर्ट थर्ड मॅन असं एक क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला। एक धावाची भर पडते। हरी यांची चांगली गोलंदाजी, चौकार आतापर्यंत बघायला भेटला नाही या षटकामध्ये। धावसंख्या 1 ने पुढे सकते। 55 लॉस ऑफ द 1 विकेट। टीमची धावसंख्या म्हणजे 56 माफ करावा या ठिकाणी वाघाड संघाची धावसंख्या। राईट राउंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। फुलटॉस चेंडू, दिशा से फटकेंगे तो बड़े फटके खाने पड़ेंगे। यावेळेला नक्कीच फुलटॉस चेंडूला हाताळलाय आणि फुलटॉस चेंडू हाताळल्यानंतर नक्कीच 5 रंगाने हे सीमारेषा सजलेला आहे। चेंडू सीमारेषा पार, चौकार। डीजे कमान। चुकी झाली, चुकीला माफी नसते, परंतु कमबॅक करण्याची धमक होती हरीकडे आणि सुंदर चेंडू हाताला। यस अँड इज गॉन इज द बिग विकेट। याच माध्यमातून नक्कीच आम्ही मात्र एक चांगल्या मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र तुम्हाला आमच्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिलंय। शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत। धावसंख्या बघायला भेटते ती 2 फलंदाज बाद 60 धावसंख्या। वाघाड संघाला एक विनंती असेल की आपण मात्र नवीन फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातोय तेव्हा मात्र नक्कीच आपल्या हातामध्ये बॅट पाहिजे। आपल्याकडे बॅट नसेल तर मात्र कोर कमिटी किंवा बॅट मागवा, बॅट उपलब्ध असेल। एक प्रोफेशनल क्रिकेटकडे आपण वाटचाल करतोय मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने नियमाचं पालन करणं गरजेचं आहे। कुठलाही नवीन फलंदाज जाण्याच्या अगोदर आपल्या हातामध्ये बॅट असणं गरजेचं आहे। आयोजकांकडून मात्र ही माहिती भेटते आम्हाला आणि त्याच अनुषंगाने बघतो की विकेटच्या मध्यमधून जर दुसरी धाव घेतली तर मात्र शॉर्ट धाव येईल। पंचांच्या निर्णयावरती ठाम राहणं म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो।
पंचांशी कोणी मात्र हुज्जत घालायची नाही. त्यानंतर नक्कीच ज्या नियमाचं आपण पालन करतोय त्या नियमांचं मात्र पालन करणं देखील गरजेचं आहे, उल्लंघन करणं गरजेचं नाही आहे. पहिला चेंडू यावेळेला सुपर चेंडू मिस्टर विलास करतोय गोलंदाजी, ह्याचा बॉडीचा वापर केला आणि त्यानंतर नक्कीच यॉर्कर मारायचा हा चेंडू. सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर हे क्रिकेट मधलं रहस्य सूत्र. स्टंपच्या बाजूने विलास करतोय गोलंदाजी षटकातील मात्र दुसरा चेंडू यावेळेला खराब चेंडू होता आणि खराब चेंडू असल्यानंतर नक्कीच पॉईंटच्या डोक्यावर चेंडू जातोय. पंचांचा कॉल येतोय, नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉलचा कॉल येत असताना बघायचं की चेंडू सीमारेषा पार आहे की काय. 5 धावा येतील खात्यामध्ये आणि 5 धावा येत असताना धावफलकावरती धावसंख्या 65 झालेली आहे. सोनियाच्या ताटे उजळला जोते आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी हा चेंडू सुरेख असेल, कारण की नक्कीच फलंदाज थोडासा वाईटचा कॉल येतोय. पंचांकडनं फलंदाज सफल देखील झाला होता, परंतु थोडासा लाईनच्या बाहेर चेंडू जात असताना वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल येत असताना फलकावरती
दुसऱ्या इनिंगचा डाव सुरू होता आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती अतिशय देखणा स्ट्रोक येतो आणि अतिशय देखणा स्ट्रोक येत असताना षटकातील पुढचा चेंडू हो या वेळेला नक्कीच आपण बघतो की प्लेड ऑन, परंतु नक्कीच चेंडू स्टंपच्या वरनं गेला आणि त्यानंतर जीवनदान भेटते मिस्टर रोहित या फलंदाजाला. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण बघतो की नक्कीच यावेळेला पॅड लाईनवरती येणारा चेंडू ऑन साईडला ग्लान्स करण्याची पूर्वतयारी केली होती. समन्वय झालं नाही. लेग बायच्या इशारामध्ये एक धाव तर येते खात्यामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती पहिला गोलंदाजी मार्क होती मिस्टर अंकुश. चांगली सलामी दिली होती आणि चांगली सलामी देत असताना नक्कीच स्पिनर गोलंदाजीचा दबदबा बघायला भेटतोय. माधव गायकवाडसाठी हा चेंडू मात्र सरळ रेषेवरती टाकलेला चेंडू बॅटफुटला जाऊन पंच केलेला फटका शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय. नवीन चेंडू आणि नवीन चेंडू असल्यानंतर अद्याप बघायला भेटतो की पहिल्या षटकातील चेंडू टाकून जळते 4 शेवटचे 2 चेंडू शिल्लक. माधव गायकवाड स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो रोहिदास कनोजी. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला अतिरिक्त उसळी दिलेला हा फटका बघतो की नक्कीच चेंडू आउट ऑफ पार्क मध्ये जातोय. याच ब्रँडेड फटका मिस्टर माधव गायकवाड ऑन द माधव गायकवाड आणि रोहिदास कनोजी ही एक प्रमुख जोडी मानली जाते चिरापारी राजपारी संघाची. पुढचा चेंडू थर्डमॅन आणि गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढतोय. नक्कीच चेंडू निसरता होतोय. पहिली धाव तर पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना तंबू काय लबराचा पाय दादा हाक मारी तर रेंबात जाई. 2 धावा पूर्ण आणि 2 धावा पूर्ण करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 13 धावसंख्या बिनबाद 13. 2 धावांची पेनल्टी पुन्हा एकदा कारण की नक्कीच या ठिकाणी मोहनजी यांच्याकडे मात्र इशारा येतोय. मोहनजी आपण मात्र बघायचं की नक्कीच 2 टी-शर्ट अलग आहेत. किती धावांची पेनल्टी आहे वाघाड संघाला? 2 का? पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती नक्कीच आपण पाहू शकाल की 13 धावसंख्या. स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण येतो. योग यावा तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आपण दिंडोरी तालुक्यामध्ये विळवंडी या स्पर्धेचा राष्ट्रवादी चषकाचा हा थरार निघतोय. शॉर्टची ऑन साईडला पुलरल्यांचा फटका बघायला भेटतोय की नाही. पंचांचा काय कॉल येईल? छाटून गेला की काय चेंडू असं वाटत असताना नक्कीच या ठिकाणी रोहिदास कनोजी सांगतो की नक्कीच बॅटला थोडासा स्पर्श झाला असेल चेंडू आणि त्यानंतर पंचांकडनं कुठल्याही प्रकारची मात्र नोंद येत नाही. पहिला चेंडू डॉट चेंडू. वाघाड संघ गोलंदाज नाव कळवायचं आहे. योगेश राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने रोहितसाठी हा चेंडू मध्ये सुरेख फटका डीप लॉंग ऑफ मध्ये येतोय आणि डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू येत असताना बघतो की नक्कीच एक धाव तर येते एखाद्यामध्ये. गावचे सर्व सन्मानित नागरिक सामन्याची मजा घेताना अद्याप या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय आपण बघतो की पुंडलिकजी वाघेरे साहेब मात्र अद्याप उपस्थित झाले नाही. परवाच्या दिवसामध्ये नक्कीच जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अशोकजी टोंगार साहेब देखील मात्र व्यासपीठावरती उपस्थित झाले होते. एक जबरदस्त दृश्य रम्यचित्र सोहळा बघायला भेटतो या स्पर्धेचा. माधव गायकवाड तयार. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने एका षटकाराच्या सहाय्यामध्ये खेळतोय. पाहायच्या की नक्कीच पुढचा चेंडू हाताळण्यासाठी माधव गायकवाडसाठी यावेळेला हेलिकॉप्टर फटका देखणा स्ट्रोक. या साइड विल टेक केअर परंतु चेंडू थांबतोय आणि चेंडू थांबल्यानंतर बघायचा की नक्कीच सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर चेंडू जाईल की नाही. यावेळेला नक्कीच अतिशय देखणा स्ट्रोक खेळला होता माधव गायकवाड यांच्या बॅट मधून कारण की हेलिकॉप्टर फटका. ऑनलाईन प्रेक्षक आदरणीय सुरेशभाऊ पेंडार साहेब हे देखील मात्र सामन्याची मजा घेताना त्यांच्याकडनं मात्र शुभेच्छा येतात. चिरापाली संघाला ॲडव्होकेट वाजिदभाई शेख साहेब यांच्याकडनं देखील मात्र शुभेच्छा आल्या आहेत नक्कीच चिरापाली संघाला. आणि त्यानंतर जर मात्र हा सामना जिंकून दिला माधवजी गायकवाड यांनी तर सुरेशभाऊ पेंडार साहेब यांच्याकडे कॅश प्राइज 501 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे माधवजी गायकवाड यांना. जीटीसी लाईव्ह ही स्पर्धा वाघाड संघाच्या वतीने गोलंदाज योगेश तयार असेल तो रोहिदास गरम खून सहसा रक्त ऑन साईडला मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू परीचे समन्वय झालं नाही. आव्हान असेल 74 धावांचा आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावरती चेंडू टाकून जाते 4 चेंडूमध्ये धावसंख्या येते ती आपण बघतो की नक्कीच केवळ 3-4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 17 अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पॉवर प्लेचं शेवटचं षटक
रोहिदास कनोरची आपली एनर्जी ऊर्जा दाखवण्यासाठी सज्ज. मोठा फटका येतोय लॉप केला चेंडूला. रोहित हिटमैन शर्मा इस गेंद को भाई पहुंचा दो स्टैंड में. दे दो. अतिशय देखणा स्ट्रोक आणि अतिशय देखणा स्ट्रोक येत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. शेवटचा चेंडू शिल्लक. वेट अँड वॉच. रोहिदास कणोजे यांच्या बॅटमध्ये मात्र आणखीचा मोठा फटका आला. थर्डमॅनच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता होतो की काय यावेळेला बघतो की सुंदर षटक देखील म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. योगेश्वरा तुला कसा मी विसरू. चढा ओढीने पतंग उडवत राहू आणि त्याच अनुषंगाने क्रिकेटचा खेळ खेळत राहू. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 23. दोन्ही संघाचा जर विचार केला ग्रॉप बघितला तर दोन्ही संघाची हीच धावसंख्या. कारण की वाघार संघ प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद धावसंख्या झाली होती 23 आणि या ठिकाणी चिरापाली राजपरी संघाची धावसंख्या झाली ती 23. आणि या ठिकाणी मात्र पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब या ठिकाणी मात्र आगमन होताना त्यांचाही देखील मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. ग्रामपंचायत सदस्य तथा नक्कीचा दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे या विभागामध्ये हेच मानवर आपल्याला मात्र व्यासपीठावरती लाभतात. त्यांचं शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. अपार प्रेम, अपार मेहनत, अपार कष्ट, कर्तृत्व, नेतृत्व आणि जिद्दीला पेटून उठणारे हे पुंडलिक भाऊ कणोजे वाघेरे साहेब आपल्या व्यासपीठावरती मात्र उपस्थित होताना गोलंदाज मार्गावरती येतोय. पहिला चेंडू माधवजी गायकवाडसाठी. नक्कीच हा चेंडू सुरेख चेंडू. हिमांशु पेंढार आजच्या दिवसामध्ये आपण बघतो की नक्कीच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आहेत बाळा तुला. कारण की बघतो की नक्कीच ऑनलाईन सदैव जॉईंट आहेत. पहिला चेंडू डॉट. माधवजी गायकवाड नक्कीच आपली मात्र एक कला कौशल्य मात्र दाखवण्याच्या पूर्ण भूमिकेमध्ये ऑन साईडला ग्लान्स केलेला फटका. 1 धाव तर येते. या मैदानावरती नक्कीच 118 धावसंख्या जलालपूर संघाने केल्या होत्या. सातत्याने मोठी धावसंख्या बघायला भेटते. कारण की चेसिंग साठी देखील हे अतिशय महत्वपूर्ण मैदान आणि त्यानंतर चौथाचा विश्वास चौथावरती ठेवा. जिंकणारे कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकत नाही. हे क्रिकेट आहे, रहस्य आहे, वर्चस्व आहे. कुठला संघ गाजवेल याच मैदानावरती. रोहिदास कणोजे स्ट्राईक एंडला जाऊन दिला, सोडून दिला. पंचांकडे मात्र दाद मागली. पंचांनी दाद या ठिकाणी स्वीकारले. मिस्टर मोहन भाऊ यांच्या वतीने वनी या ठिकाणी गेला. लीग खेळण्यासाठी 3 सामने पराभूत झाला. आजच्या दिवसामध्ये पदार्पण केलंय. नक्कीच आपल्या घरच्या मैदानावरती मिस्टर मोहन भाऊ यांनी आडव्या बॅटने घेऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच चेंडूपळीचं समन्वय झालं नाही. नक्कीच अस्तित्व निर्माण करावं लागेल. या ठिकाणी आपण बघतो की धावफलकावरती धावसंख्या केवळ 25 धावसंख्या. मोठं शिखर गाठायचं आहे आणि मोठं शिखर गाठण्यासाठी आपण अद्यापी अपयशाच्या कठीण पायऱ्या चढाव्या लागतील. दरम्यानच्या क्षेत्रामधून चेंडू निसरतात आला. चेंडू टनाटन उडी मारून चेंडू सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर जाईल की नाही हे देखील मात्र बघणं गरजेचं आहे. माधवजी गायकवाड थोडेसे मात्र सातत्याने रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमतरता भासते. कारण की सकाळी उठून व्यायाम करत नाही हे सातत्याने मी बघतोय. फिटनेस ठेवला पाहिजे क्रिकेटच्या खेळामध्ये. सातत्याने आपण बघितलं होतं की नक्कीच मागील काही 8 दिवसामध्ये सेनवान सारखा खेळाडू मात्र मृत्युमुखी पडला. कारण की का तर मात्र हृदयविकाराचा झटका येत असताना सेनवान सारखा खेळाडू मात्र नक्कीच मृत्युमुखी पडला. फ्रिकी पट्टू जादुई गोलंदाजी. शॉट चेंडू समोरच्या बाजूला सरळ बॅटने चांगला फटका. यावेळेला नक्कीच 2 क्षेत्रक्षामधून मात्र चेंडू येतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की डायरेक्ट हिट अँड इज गॉन नो मिस्टेक. अति घाई संकट नाही, सावधान पुढे धोक्याचं वळण आहे. चुकी ध्यान तो गई जान. माधव गायकवाड बॅक टू द पेव्हिलियन. माधव गायकवाड मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अरुण कणोजे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना माधव गायकवाड मात्र बाद होतात आणि त्यानंतर गुड हिट, डायरेक्ट हिट. राष्ट्रवादी चषकाचा मात्र हा थरार आहे. कारण की आवाज कोणाचा आवाज जनतेचा. राष्ट्रवादी पुन्हा हे सातत्याने मात्र आपण मात्र गाणं ऐकतो आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच
पुढचा चेंडू रोहिदास कडूसाठी हा चेंडू मात्र नक्कीच ऑन साइड मध्ये फ्लिक केलेला फटका पहिल्या प्रेमामध्ये एक धाव तर येते इनटू द गॅप मध्ये चेंडू जाईल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना नक्कीच 2 धावा बघायला भेटतात कारण की नरहरी झिरवाळ साहेब महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष साहेब आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणारे एक तुमच्या आमचे एक जवळचे संबंध असलेले आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब हे देखील नक्कीच ऑनलाईन आहेत त्यांचंही मी अंतकरणापासून सरचं स्वागत करतोय साहेब त्रिवार मुद्रा आहे तुम्हाला धावसंख्या पगार भेटते ती 30 3 षटकाचा खेळ समाप्त धावसंख्या 30 बघायला भेटते अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक चेंडू 44 धावांचं लक्ष्य राजपरी चिरापली या संघाला तर 18 चेंडू आणि धावा लागतील त्या 46 यावेळेला जाऊन दिला सोडून दिला नक्कीच अरुण कनुजे सर मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतो की दरम्यानच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू निसरत जातो आहे आणि दरम्यान क्षेत्राच्या पलीकडे चेंडू निसरता झाल्यानंतर मोहन भाऊ वाईट आहे की नाही या ठिकाणी बघणं गरजेचं आहे 5 धावा येतील यस शॉट चेंडू ऑन साइडला अरुण दादू कणोते यावेळेला नक्कीच या ठिकाणी सुपर कॅच जास्त ग्रेट कॅच सुंदर कॅच पकड आणि सुंदर कॅच पकडल्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी अरुण सर बॅक टू द पेव्हिलियन कारण की अरुण सर मात्र माघारी परतल्यानंतर आपण बघतो की नक्कीच नवीन फलंदाज असतो मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रमेश मोवळे रोहिदास कडूच्यावरती
धावसंख्या पकड परिस्थिती 47 धावसंख्या. जाऊया मॅच कडे. आपण मात्र बघतो की निकेचा 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडू विलास तयार असेल. 10 चेंडू 29 धावांचं लक्ष्य. यावेळेला नक्कीच 10 चेंडू मध्ये नक्कीच निसर्त झालाय. वाईटचा कॉल येईल पंचांच्या माध्यमातून आणि वाईटचा कॉल येत असताना धावसंख्या पुढे सरकते. मंत्र हाचा गाजला, घोषा हाचा गाजला आणि त्याच अनुषंगाने जे बॅनर समोर जे बसले प्रेक्षक वर्ग त्यांना थोडीशी एक विनंती असेल की थोडंसं मात्र साईडला बसायचं आहे. थोडंसं साईडला बसायचं आहे. एक विनंती असेल प्रेक्षक वर्गांना. विलास तयार. मॅच कोणाच्या बाजूने जाईल कारण नक्कीच हा निर्णायक सामना असेल. या वेळेला नक्कीच डाऊन द लेग. इट इज द कॉल वाईड. आणि तत्पूर्वी मात्र एक विनंती असेल की नक्कीच 90 अंशाची काटकोन करणारी गोलंदाजी सगळ्यांना करावी लागेल. स्पर्धा मानाची आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये अतिशय मात्र ही नामवंत स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 काही दिवसातच आदरणीय गोकुळभाऊ जिरवा साहेब देखील मात्र या व्यासपीठाला मात्र महत्वपूर्ण मात्र योगदान देण्यासाठी येतीलच. यामध्ये शंका नसेल. परंतु तमाम क्रीडा रसिक तमाम मान्यवर या क्रीडा नगरीमध्ये मात्र उपस्थित असताना राईटम राऊंड द विकेटच्या बाजूने पूर्णपणे 90 अंशाची काटकोन करणारी गोलंदाजी या ठिकाणी बघायला भेटेल. ऑन साईडला मोठा फटका येतोय. बिगेस्ट फटका आणि बिगेस्ट फटका खेळत असताना चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. जास्त ब्युटिफुली चौकार. पण धावसंख्या आणि त्यानंतर बघतो की नक्कीच अद्याप या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 3. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. विलास करतोय फलंदाजी. या वेळेला बघतो की नक्कीच क्लीन बोल्ड त्रिफळाचीत फलंदाज बाद मिस्टर विलास बॅक टू द पेव्हिलियन. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याच्या पूर्वतयारीमध्ये नक्कीच विलास बाद होतोय. सुंदर चेंडू हाताला या गोलंदाजाने कारण की डाऊन द लेग होता असं वाटत असताना चेंडू जाऊन मात्र खेळतोय मिडल यष्टीला आणि फलंदाज बाद झालाय विलास.
जवळजवळ 8 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष्य राजपरी चेरापल्ली या संघाला. एका बाजूला मिस्टर रोहिदास कनोजे मात्र नक्कीच मोठी जिम्मेदारी मध्ये सांभाळत असताना बघायचं की नक्कीच यावेळेला 8 चेंडू 23 धावा. आठ चेंडू 23 धावांचं लक्ष्य रोहिदास कनोजेवरती मात्र मोठी जिम्मेदारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो की मिस्टर हरी शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी बघायला भेटतात. अलोट गर्दी प्रेक्षक वर्गांच्या आणि अलोट गर्दी असताना बघायचं आहे की नक्कीच या ठिकाणी कुठला क्षण चित्र बघायला भेटेल. दोन चेंडू शिल्लक. यस राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला हा गोलंदाज वाघाड संघाचा. राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने अलग स्टाईल मध्ये मात्र हा चेंडू खेळण्याची पूर्व तयारी. पुन्हा एकदा चेंडू जाऊन खेळत होता या स्टँडवरती क्लीन बोल्ड त्रिप्राचित. जवळजवळ हा 5वा फलंदाज बाद होता आणि 5वा फलंदाज बाद झाल्यानंतर 7 चेंडू 23 धावा. काय जबरदस्त स्पर्धा बघायला भेटते आणि जबरदस्त स्पर्धा बघायला भेटल्यानंतर या स्पर्धेचा आपण मात्र बघतो की मुलांक उल्लांक आणि त्यानंतर 7 चेंडू 23 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी यानंतरचा सामना रवळगाव विरुद्ध वनारे. दोन्ही संघाच्या संघानिकांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी संपर्क साधायचा आहे. रवळगाव विरुद्ध वनारे. सात चेंडू 23 धावा. नवीन फलंदाज मिस्टर पुंडलिक कनोजे. रोहिदास कनोजे मात्र नॉन स्ट्रायकर मात्र तयार असेल आणि त्यानंतर बघायचा की नक्कीच या ठिकाणी राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मारकृती. मोठा फटका येतो. बिगेस्ट फटका. हाय अँड हँडसम बिग 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 षटकार. नक्कीच तुमच्या प्रेरणास्थान म्हणून मात्र ज्यांची ओळख आदरणीय नामदेवजी भोई साहेब मात्र नक्कीच आमच्या व्यासपीठावरती मात्र येताना त्यांचंही देखील आम्ही शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. वेळ नव्हता 4 दिवसामध्ये आज वेळात वेळ काढून मात्र नक्कीच आदरणीय नामदेवजी भोई साहेब मात्र आमच्या व्यासपीठावरती येताना त्यांचं सरचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. तत्पूर्वी पुंडलिक भाऊ वाघेरे साहेबांना युवकांचे प्रेरणास्थान यामध्ये एक माहितीप्रमाणे नक्कीच पुंडलिक भाऊ वाघेरे साहेबांना विनंती करेन की नक्कीच आपण मात्र नामदेव भोई साहेबांचं या ठिकाणी सरचं स्वागत करायचं आहे. तर आदरणीय नामदेवजी भोई साहेबांचं या ठिकाणी मात्र सरचं स्वागत करताना या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य तसा दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष आदरणीय पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब यांच्यामध्ये शुभ असते मायेची शाल आणि श्रीफळ देऊन मात्र त्यांचं सरचं स्वागत करताना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गुड जॉब. 6 चेंडू धावा लागतील त्या 17. अतिशय देखना स्ट्रोक पुंडलिकजी कनोजे यांच्या बॅट मधून मोठा फटका षटकार आणि षटकार येत असताना बघणार की नक्कीच 6 चेंडू 17 धावांचं लक्ष्य रोहिदास कनोजेवरती मोठी जिम्मेदारी असेल. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मारकृती तयारीमध्ये. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला गोलंदाज गोलंदाजी मार्क होती.
आपण बघतो की रोहिदास कोणाच्या मध्ये तयार असेल 6 चेंडू 17 धावांचा लक्ष्य राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पहिला चेंडू जाऊन दिला सोडून दिला याचा कॉल वाईटचा कॉल येतोय कारण की नक्कीच वाईटचा कॉल येत असताना 6 चेंडू 16 धावांचा लक्ष्य ऑनलाईन प्रेक्षक वर्गांचा मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय मित्रांनो काही जबरदस्त स्पर्धा बघायला मिळते रोहिदास कणोचे पायाची आग डोक्याच्या केसापर्यंत गेलीच पाहिजे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाज देखील वाघार संघाचा तितकाच मात्र हुशार आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल की नाही याचा ब्युटिफुल फटका चेंडू सीमा रेषा पार चौकार 5 चेंडू धके शिल्लक 5 चेंडू मध्ये धावा लागतील त्या 12 धावांचं लक्ष्य 5 चेंडू 12 धावांचं लक्ष्य मॅच काय जबरदस्त बघायला भेटतं आणि जबरदस्त बघायला भेटल्यानंतर राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज या ठिकाणी ओ माय गॉड सप्प बॉलिंग सुंदर चेंडू रोहिदास कणोजेला गुंगारा देऊन चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय डॉट चेंडू 4 चेंडू 12 धावा काय जबरदस्त सामना बघायला भेटतो आणि जबरदस्त सामना बघायला भेटल्यानंतर नक्कीच राईट राऊंड विकेटच्या बाजूने यावेळेला आउट साइड ऑफ द चेंडू लक्ष्य घालतोय इनटू द गॅप मधून चेंडू निसर्ग होता चेंडू सीमा रेषा पार श्री पुंडिक भाऊ कणोजे यांच्याकडे कॅश प्राइज असेल या ठिकाणी रोहिदास भाऊ कणोजे यांना त्यानंतर नक्कीच ऑन साइडला प्लेट हिट खेळतोय हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात डोक्यावर चेंडू जातोय सीमा रेषा पार रोहित हिटमॅन शर्मा ब्रँडेड प्रकाश षटकार लक्ष जिंकण्यासाठी रोहिदास कणोजे आपली चौथाची जागा ओळखत असताना या ठिकाणी नक्कीच सुरेश भाऊ पिंडार साहेबांकडून देखील मला शुभेच्छा येतात आणि त्यानंतर बघतो की नक्कीच यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइडला हिटमॅन शर्मा ब्रँडेड प्रकाश आमचे गुरुवर्य प्रेरणास्थान अरुण कणोजे सर यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस येते रोहिदास कणोजेसाठी अप्रतिम खेळी ब्रँडेड फटका तर टॉस करण्यासाठी आदरणीय नामदेव भोई साहेबांना विनंती करतोय आजच्या दिवसामध्ये लाईनअप करायचं आहे सर लाईनअप करून जायचं आहे आपण मैदानाच्या आतमध्ये यस लाईनअप करून जायचं आहे आणि समोर जे बॅनरच्या समोर जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण थोडंसं मात्र उठून साईडला बसा मित्रांनो एक सुंदर बॅनर आहे राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी चषकाचा हा नाद निनादतोय आणि नक्कीच पुंडिक भाऊ यांनाही देखील मला शुभेच्छा